लना होसिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 9वीतील सर्व विद्यार्थ्याने विद्यार्थिनी यांचे मराठी विभागाच्या वतीने मी स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी आणि 8वी एक्झाम देऊन उत्तीर्ण होऊन तुम्ही 9वीच्या वर्गात आलेला आहात. आतापर्यंत आपण जे अभ्यासाची काठिण्य पातळी पाहिलेली आहे ती सर्व शिक्षा अभियानांतर्गत पाहिलेली आहे. इयत्ता 9वीचा पुनर्रचित बदललेला अभ्यासक्रम तुम्हाला नवखा असेल, परंतु सर्व विद्यालयातील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण तुमचे ऑनलाईन तास घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पर्यंत आपण अनेक परीक्षा दिलेल्या आहेत, परंतु इयत्ता 9वीची जी परीक्षा आहे, इयत्ता 9वी आणि 10वी, ती जवळपास सारखीच आहे. 80 गुणांचा पेपर आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा या दृष्टिकोनातून यावर्षी आपल्याला अभ्यासाची तयारी करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पर्यंत तुम्ही 40 आणि फक्त 50 मार्काच्याच परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं यावर्षी 80 मार्काचा लेखी पेपर आणि 20 मार्काची तोंडी परीक्षा यांचं नियोजन आपल्याला करायचं आहे. हे नियोजन करत असताना आपल्याला बदललेला कृतीपत्रिका आराखडा तोही समजून घ्यायचा आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जरी कोविडची परिस्थिती असेल तरीसुद्धा आपल्याला आपलं दैनंदिन जे काम आहे, अभ्यास आहे, तो पूर्ण करायचा आहे. जास्त वेळ न घेता तुम्हा सर्वांचंच, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मी मराठी विभागाच्या वतीनं या ऑनलाईन लेक्चरमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. जे विद्यार्थी या ग्रुपला जॉईन नसतील त्यांना तुम्ही सांगायचं आहे. जे सुट्ट्याला गेलेले असतील किंवा त्यांच्याबरोबर तुम्ही संपर्क करून सर्वांना एकत्र करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला मराठी कुमार भारती इयत्ता 9वी या विषयामध्ये पहिलं जे पद्य आहे ते पद्य आहे वंदे वंदे मातरम. हे अतिशय सुंदर आणि काव्यानंदासाठी हे गीत दिलेलं आहे. त्या गीताचा आस्वाद आपल्याला घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. गीताचं नाव आहे वंदे वंदे मातरम. ग दि माडगुळकर 1919 ते 1977 हा त्यांचा कालखंड आहे. गजानन दिगंबर माडगुळकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे. मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी, गीतकार, लेखक, पटकथा लेखक, कादंबरीकार, गीत रामायणकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. जोगिया, चैत्रबन, वैशाखी, पुरिया इत्यादी त्यांचे गीत संग्रह प्रसिद्ध आहेत. गीत गोपाल, गीत सौभद्र ही त्यांची काव्य निर्मिती. कृष्णाची करंगळी, तोपाचा नंदादीप हे त्यांचे कथासंग्रह. आकाशाची फळे, उभे धागे आडवे धागे या त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी साहित्यामध्ये त्यांनी केलेली सेवा पाहून, साहित्य पाहून भारत सरकारने सर्वोच्च असणाऱ्या पद्मश्री हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. म्हणजेच ग दि माडगुळकर हे पद्मश्री राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलेले आहेत. या गीताची मध्यवर्ती कल्पना, आपल्या अलौकिक प्रतिभेमुळे आधुनिक वाल्मिकी म्हणून प्रसिद्ध असलेल्या ग दि माडगुळकर यांचे प्रखर राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन स्वातंत्र्यासाठी हुतात्म्य पत्करलेल्या वीर भारत पुत्रांच्या कृतज्ञतेविषयीचे हे गीत आहे. प्रस्तुत गीत चैत्रबन या काव्यसंग्रहातून घेतले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताना गद्य असो किंवा पद्य असो, नेहमी गद्याचं किंवा पद्याचं नाव, त्याचे लेखक किंवा कवी आणि हे गद्य त्यांच्या कोणत्या पुस्तकातून किंवा ती कविता त्यांच्या कोणत्या पुस्तकातून घेतलेले आहे हे नेहमी लक्षात ठेवायचे. तेव्हा प्रस्तुत गीत चैत्रबन या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण हे एक गीत आपण ऐकणार आहोत. सर्वांनी या गीताबरोबर काय करायचं आहे, छानपैकी गायचं सुद्धा आहे. पुन्हा पुन्हा हे गीत आपण गाऊन या गीताचा आपल्याला आनंद घ्यायचा आहे. तेव्हा आता सर्वांनी पुढील तालास्वरामध्ये हे गीत म्हणायचं आहे.
वन्दे मातरम् वन्दे 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 माऊलीचा मुक्ततेचा यज्ञ झाला भारती यातला वीर देती जीवितांच्या आहुती आहुतींनी सिद्ध केला आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम् मंत्र वंदे मातरम् वंदे 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 राजमंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांची शांतिवादी झुंजले शस्त्रहीना एक लागो शस्त्रहीना एक लागो शस्त्र वंदे मातरम् शस्त्र वंदे मातरम् वंदे 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 हा मंत्र ज्यांनी आचरिला झुंझुनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी गादयांच्या आरतीचे गादयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम् गीत वंदे मातरम् वंदे 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 वेद मंत्राहून अम्मा वंदे वंदे मातरम् वंदे वंदे मातरम् वंदे 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 सर्वांनी हे गीत ऐकलेलं आहे. या गीताचा जो अर्थ आहे, भावार्थ आहे, स्पष्टीकरण आहे ते आपण आता ऐकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, गीताचं नावच आहे वंदे वंदे मातरम. वंद्य वंदे म्हणजे वंदनीय. आपण म्हणतो व्यवहारामध्ये बोलताना सुद्धा ते आम्हाला वंदनीय आहेत. वंद्य वंद्य वंदनीय किंवा आदरणीय. वंदे मातरम. वंदे वंदे म्हणजे वंदन करणे. वंदे या शब्दाचा अर्थ काय आहे? वंदन करणे. आणि मातरम म्हणजे मातृभूमी. वंदे वंदे मातरम या गीताच्या शीर्षकाचा अर्थ सर्वांनी समजून घ्यायचा आहे. वंद्य वंदनीय आदरणीय. वंदे आम्ही वंदन करतो, नमन करतो. आणि मातरम या शब्दाचा अर्थ आहे मातृभूमी. म्हणजेच या मातृभूमीला आम्ही वंदन करतो. ही मातृभूमी आम्हाला अतिशय वंदनीय आहे, आदरणीय आहे. या मातृभूमीचा आम्ही जयघोष करतो. आपण कवितेला सुरुवात करूया. सर्वांनी बघायचं आहे. पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये, नाहीतर तुम्हाला समोर व्हिडिओवर त्या ओळी दिसतील. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. राष्ट्रप्रेमानं भारलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता म्हणून कवी ग दि माडगुळकर यांनी हे गीत लिहिलेलं आहे. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. या कवितेमध्ये पहिल्या ओळीमध्ये कवी म्हणतात, वेदांच्या मंत्रापेक्षा वेद. वेद हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आपण म्हणतो वेदावर आधारलेली आपली संस्कृती आहे. वेदांची नावं तुम्हाला सर्वांना माहिती असतील. अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद. तर हे जे वेद आहेत, तर हे वेद, सामवेद, तर हे वेद भारतीय संस्कृतीचा पाया आहे आणि वेदावर आधारलेली आपली संस्कृती आहे. वेद कोणी निर्माण केले? तर वेद हे आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी निर्माण केलेले आहेत. वैदिक वाङ्मय त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि कवी म्हणतात, वेदांच्या मंत्रापेक्षा सुद्धा आम्हाला एक मंत्र
अतिशय वंदनीय आहे, आदरणीय आहे, तो मंत्र म्हणजेच वंदे मातरम. हे भारतभूमी आम्ही तुझा गुणगौरव करतो किंवा मातृभूमीबद्दल या मातृभूमीला आम्ही वंदन करतो. हा जो आमचा मंत्र आहे तो वेदांच्या मंत्रापेक्षा सुद्धा आम्हाला अतिशय वंदनीय आहे. दुसऱ्या वेळी पाहू आपण. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजेच ज्यावेळेस पाश्चिमात्यांची भारतावर सत्ता होती, विशेषतः इंग्रजांची सत्ता होती, या इंग्रजांच्या सत्तेमध्ये असतानाच या भारतवर्षामध्ये भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी जो यज्ञ झाला, रणसंग्राम झाला, जे आंदोलन उभं राहिलं, त्या आंदोलनाला किंवा रणसंग्रामालाच कवींनी यज्ञाची उपमा दिली आहे. माऊलीच्या म्हणजे भारत मातेच्या, मुक्ततेचा या शब्दाचा अर्थ भारताला स्वातंत्र्य करणं, यज्ञ म्हणजे रणसंग्राम किंवा आंदोलन, भारती म्हणजे भारतामध्ये. तर इंग्रजांच्या पारतंत्र्यातून भारताला मुक्त करण्यासाठी जो आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी, भारतीय लोकांनी जो यज्ञ उभारला, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आणि त्या यज्ञामध्ये लाखो वीरांनी, जसं यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या आहुती देऊन तो यज्ञ पेटवला जातो, तशा पद्धतीनं लाखो वीरांनी, लाखो क्रांतिकारकांनी, लाखो देशभक्तांनी या यज्ञामध्ये, स्वातंत्र्य यज्ञामध्ये सहभाग घेऊन आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. आपला जीव त्या यज्ञामध्ये त्यांनी दिलेला आहे. आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, आणि त्यांनी स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणाची आहुती पडली, लाखो देशभक्तांनी बलिदान दिले, आणि या त्यांच्या पवित्र बलिदानानं एक मंत्र सिद्ध झाला, तयार झाला. सिद्ध होणे म्हणजे तयार होणे, आणि तो मंत्र म्हणजेच वंदे मातरम. हे भारत माता, आम्हाला तू अतिशय वंदनीय आहेस, असा हा मंत्र तयार झालेला आहे. पुढच्या ओळी पाहू आपण. याच मंत्राने मृतांची राष्ट्र सारे जागले, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादे झुंजले, शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या ज्या ओळी आहेत, याच मंत्रानं जिकडे तिकडे जी स्वाभिमान हरवलेली जनता होती, त्यांच्यामध्ये राष्ट्रीयता जागृत करण्याचं काम वंदे मातरम या शब्दामुळे झालेलं आहे. वंदे मातरम ही घोषणा जरी दिली तरी सर्वांच्या अंगावर शहारे येत होते, सर्वजण स्वातंत्र्यासाठी लढत होते. सारे भारतीय या मंत्रामुळे खडबडून जागे झाले. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. अतिशय मृतपाय झालेल्या लोकांच्या वेदना वंदे मातरम या मंत्रामुळे जागृत झाल्या. लोक इंग्रजांशी लढण्यासाठी सिद्ध झाले, तयार झाले. त्यांच्यामध्ये एक नवीन चैतन्य वंदे मातरम या घोषणेमुळं तयार झालं, आणि कायम शांततेचा पुरस्कार करणारे आपले जे भारतीय आहेत, शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादे झुंजले. इंग्रजांकडं अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती, तोफखाना होता. अशा या शस्त्रधारी लोकांबरोबर, अतिशय निष्ठुर लोकांबरोबर आपले जे क्रांतिकारक आहेत ते अतिशय शांततेनं झुंजलेले आहेत, आणि त्यांच्या झुंजण्यामागचं एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजेच वंदे मातरम. शस्त्रहीना एक लाभो. भारतीय लोकांकडं, क्रांतिकारकांकडं किंवा या ठिकाणी देशभक्तांकडं शस्त्रहीना, त्यांच्या हातामध्ये एकही शस्त्र नव्हतं, तरी सुद्धा एक लाभो शस्त्र, त्यांना एक शस्त्र वरदान म्हणून लाभलेलं होतं, आणि तो मंत्र होता, ते शस्त्र होतं वंदे मातरम. या वंदे मातरम या शस्त्राच्या सहाय्यानं, वंदे मातरम या घोषणेच्या सहाय्यानं त्यांनी इंग्रजांबरोबर त्या ठिकाणी युद्ध पुकारलं, फार मोठा रणसंग्राम घडून आणला. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या शेवटच्या ओळी पहा. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी. निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीची गीत वंदे मातरम. कवी अतिशय छान वर्णन करतात. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम,
वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. शेवटच्या 3 ओळींचा अर्थ स्पष्टीकरण आपण भावार्थ पाहणार आहोत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या देशभक्तांनी वंदे मातरम हा मंत्र निर्माण केला, निर्मिला हा मंत्र ज्यांनी ज्यांनी हा वंदे मातरम निर्माण केला, फक्त निर्माणच केला नाही तर तो प्रत्यक्ष आपल्या आचरणामध्ये आचरीला झुंजुनी प्रत्यक्ष झुंजून झगडून तो आपल्या स्वतःच्या आचरणामध्ये आणला. परकीयांशी झुंज दिली आणि जे राष्ट्रभक्त या रणकुंडात प्राणार्पण करून हुतात्मे झाले, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. ज्यांनी स्वतःचा देह या यज्ञकुंडामध्ये अर्पण केला आणि ते अक्षरशः हुतात्मे झाले, ते हुतात्मे झाले नाही तर स्वर्गलोकामध्ये देवाचं त्यांनी अस्तित्व प्राप्त केलं. ते फक्त देवच त्यांना देवत्व प्राप्त झालं. त्यांच्या बलिदानाची म्हणजेच त्यांच्या हुतात्म्याची गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. त्यांनी जो स्वतःचा प्राण या देशासाठी दिला आणि त्यांच्या प्राणाची आरती गाणं म्हणजेच बलिदानाची आरती म्हणजेच वंदे मातरम गीत आहे आणि ते आपण हे गीत सर्वजण गाणार आहोत. गातयांच्या आरतीची त्यांनी जे कार्य केलं त्यांची आरती गाणं, त्यांचा गुणगौरव करणं, त्यांच्या बहादुरीचं त्या ठिकाणी स्मरण करणं म्हणजेच त्यांचं गीत गाणं. आणि हे गीत गाणं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम. भारत माता आमच्यासाठी अतिशय वंदनीय आहे. हे मातृभूमी आम्ही तुला वंदन करतो. तर अशा पद्धतीनं वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वेदाच्या मंत्रांपेक्षा सुद्धा आम्हाला एक मंत्र अतिशय वंदनीय आहे, पवित्र आहे, आदरणीय आहे आणि तो मंत्र आहे वंदे मातरम. आणि म्हणून आपण नेहमी ज्यावेळेस प्रभात फेरी काढतो, देशभक्तीपर काही कार्यक्रम असेल तर वंदे मातरम अशा पद्धतीनं घोषणा देत असतो. तर राष्ट्रभक्तीनं प्रेरित होऊन ज्या लोकांनी देशासाठी स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभाग घेतला अशा लोकांच्यासाठी कृतज्ञता म्हणून कवींनी हे गीत निर्माण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा स्वाध्याय असेल, हे गीत पुन्हा पुन्हा ऐकायचं आहे आणि आपल्या वहीच्या पहिल्या पानावर हे गीत लिहून ठेवायचं आहे. आणि ठेवल्यानंतर सरळ तुम्हाला जो समजलेला भावार्थ आहे, जो आशय आहे तो तुम्ही व्यवस्थित छान हस्ताक्षरामध्ये तो लिहून ठेवायचा आहे. धन्यवाद.